कॉन्ट्रॅक्ट भरतो त्यावेळेला तो बार चार्ट लिहून देतो की माझं काम जानेवारी महिन्यात इतके टक्के झालेलं असेल, फेब्रुवारी महिन्यात माझी कामाची पूर्तता इतकी झालेली असेल, मार्च महिन्यात मी इतक्यापर्यंत पोहोचलेलो असेल. आणि जर तो व्यक्ती त्याच्या टाईम लिमिटच्या 3-4 महिने मागे चाललेलो आहे तर आपण सिंहस्थाला सामोरे जात आहोत हे आपण विसरतो का? तर वर्षावरती सिंहस्थ आलेला आहे आणि हे ठेकेदार मनमोजूपणाने काम करताय. प्रश्न विचारायला गेला तर आत्ता जो सभागृहात गोंधळ तयार झालेला आहे, भीतीचं वातावरण निर्माण केलेलं गेलं, ती परिस्थिती जर होणार असेल तर मला असं वाटतं यांनाही कुठेतरी कायद्यामध्ये विचारून की तुमच्या कामाची पद्धत काय आहे, तुम्ही किती काम केलेलं आहे आणि आजपर्यंत तुम्ही बारचार्टप्रमाणे काम किती व्हायला पाहिजे होतं याची दखल आपण घेतली पाहिजे. माझी आपल्याला विनंती आहे मॅडम की संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांना आपण तसं रुलिंग द्यावं की येणाऱ्या महासभेवरती त्याचा संपूर्ण लेखाजोखा त्यांनी मांडावा आणि नंतर महासभा त्यावरती निर्णय घेईल की या प्रश्नावरती काय करायचं. राहिला पाणी प्रश्न, तो पाणी प्रश्न जो आहे हा नाशिकमधला एक प्रभाग असा सुटलेला नाही जिथं पाण्याचा प्रश्न नाही. आपल्याला मगाशी प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं ए लाईन, बी लाईन, ए लाईनला हेड किती, बी लाईनला हेड किती, त्याच्यात पंप किती चालतात, सगळं सांगितलं. परंतु मूळ प्रश्न येतो तुमच्या ब्रेक प्रेशर टँकमध्ये, तुमच्या बीपीटी टँकमध्ये तो प्रश्न येतो. कारण त्याच्यातनं निघणाऱ्या ज्या 1200च्या 2 लाईन आहेत याच्यामधनं पूर्ण क्षमतेने पाणीच वाहत नाही. ते पाणी त्या क्षमतेने का वाहत नाही? कारण आपण ग्रॅव्हिटीने ते पाणी घेतो. पूर्वी आपल्याकडं मध्ये मध्ये पंपिंग असायची, त्या पंपिंगमधनं आपण पुढं पाणी फोर्सफुली लोटायचो. आता ग्रॅव्हिटीने पाणी घेतो त्याच्यामुळं पूर्ण पाणी येत नाही. तुम्ही मला हे सांगितलं, परंतु जे पाणी काउंट होऊन त्या बीपीटी टँकमध्ये पडतं त्याच्यातून पाण्याच्या त्या पाईपलाईनमध्ये न बसलेलं पाणी किती मोठ्या प्रमाणात धरणात पुन्हा वाहून जातं याचा हिशोब कुणी मांडत नाही. परंतु ते मोजलेलं पाणी आणि मग आपल्याला सांगितलं जातं 600 MLD पाणी आलंय तुम्हाला. गंगापूरमधनं आपल्याला 400 येतं, परंतु त्याच्यातनं किती MLD पाणी रिटर्न जातं याचा तर लेखाजोखा मांडला. विद्यापीठामध्ये 7.5 HP सुमारे 2 ठिकाणी मोठे लीक आहे आणि वर्षानुवर्ष लीक आहे, परंतु ते काढायची हिंमत आपल्या अधिकारी कुठे गेले? धारणकर साहेब ते पाण्यासारखे ते काय त्यांचा विषय चालू आहे, ते कुठे गेले? दोन ठिकाणी मोठे लीक आहेत, ते लीक सुद्धा काढायची तसदी घेत नाही. एकदा असंच खासगी विचारलं तर मला बिबट्यांचं कारण सांगितलं. आवडतात म्हणे लोक आतमध्ये जायला जंगलात. बरं, आता या ज्या 2 1200च्या पाईपलाईन येतात, वडतुकर साहेब तुम्ही जास्त सांगू शकाल, तुम्ही विलासराव देशमुखांची जी पाईपलाईन केलेली आहे, आता त्याच्या बदल्यात 1800ची लाईन टाकताय. कॅल्क्युलेशन केलं बाय r² h नाही धरणार, लेंथ धरला. बाय r² लेंथने जर धरलं तर 1200च्या 2 लाईन म्हणजे त्याचं 2400 होतं. आता याचं केलं तर आपण फक्त 12.5% इन्क्रीज देतो. किती? 12.5% इन्क्रीज. आणि तो पण कसा होतो की 1800ची एकच लाईन आहे, पाण्याचं घर्षण कमी होणार आहे, फ्लो वाढणार आहे त्याच्यामुळे. मग शहर वाढतंय, पाण्याची गरज वाढतीये, त्याच्याने काही केलं नाही तुम्ही. हो, PSC लाईन होती, आता MS लाईन करताय तुम्ही. मग 1200च्या 2 लाईन त्याचं व्यास 2400 होतो, परंतु ते सिंगलमध्ये घेतलं तर त्याचं पाण्याचं व्हॉल्यूम वाढतो. म्हणजे फक्त 12.5% इन्क्रीज. शहर किती मोठ्या प्रमाणात वाढतंय. या ज्या 1200च्या 2 लाईन येतात याचा पहिला फाटा जातो मिरगिरी बागेकडे, दुसरा फाटा जातो तुमच्या पंचवटीकडे, तिसरा फाटा येतो 700चा आमच्या 12 बंगल्याला, चौथा फाटा तिथून पुढे गांधीनगर, 5वा फाटा तुमचा नाशिक रोड. त्या नाशिक रोड साईडचा तर वॉल खोलायला गेलं तर आमचे झाले जातात.
तर आमचं पाणीच कमी होऊन जातं. बरं, 12 बंगल्याची परिस्थिती मॅडम तुम्ही पाहिली काय केली? कारण कसं आहे, 12 बंगल्याची परिस्थिती काय आहे आज? तुम्हाला सांगतो, 12 बंगल्यामध्ये 12 फिल्टर बेड होते, त्याच्यातले 4 डिमॉलिश केले स्मार्ट सिटीने. पुढे जाईल ना थोडं. त्याच्यानंतर फिल्टर हाऊस होते 4, त्याच्यातले 2 डिमॉलिश केले स्मार्ट सिटीने. क्लॅरिफायर होते 6, ते क्लॅरिफायरचे मोठे भांडे जे असतात ना, ते सुद्धा 2 डिमॉलिश केले. तुम्हाला सांगतो, संप 6.5 लाख लिटरचा संप, मिलियन लिटर्सचा संप डिमॉलिश केलाय स्मार्ट सिटीने. आज त्याची परिस्थिती 85.5 पासून 55 वर आलेली आहे, म्हणजे 46% त्याची क्षमता कमी केलेली आहे. आणि आपण म्हणतो पाणी पुरवठा का होत नाही, आणि अजूनही वर्षभर त्यांचं काम चालेल, ही परिस्थिती होणार आहे. साहेब, तुम्ही यांचे आहे ना उत्तर द्या. त्यांचा अजून एक मुद्दा करून इथे उपस्थित नव्हते. जॉयदादा ते वॉटर रिव्हर्सलचं सांगत होते, त्यांना काय कारण आहे? ब्रेक प्रेशर टँक मधून पाणी आपलं रिटर्न जातं की नाही, पाण्याच्या लाईट मध्ये बसत नाही म्हणून. डॅममधलं पाणी पंपिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये येतं आणि नंतर ग्रॅव्हिटीने 1200 नंतर 2 जे PSC लाईन येतात त्याच्यातनं 12 बंगला जर शुद्धीकरण केलं जाते पुढे नाशिक रोडपर्यंत आणि पंचवटीमध्ये पण त्याच्यातनं जातं. या दोन्ही लाईनची जी क्षमता आहे कॅरिंग कॅपॅसिटी जी वॉटरची ती 300 MLD च्या आसपास आहे. आणि आपण जेव्हा शिर्डीला जेव्हा बंद होतं त्यावेळेस आपल्याला नाशिक रोडलाही पाणी पुरवठा करावा लागतो, त्यावेळेस आपण अतिरिक्त म्हणजे पाणी तिथे उचलतो, परंतु या लाईनची कॅरिंग कॅपॅसिटी 300 MLD असल्यामुळे उर्वरित पाणी हे आपलं गंगापूर डॅममध्ये परत जातं. तर त्याचकरता आपण 1800 mm व्यासाची जी काही आहे LS पाईपलाईन आहे ती गंगापूर डॅमपासून तर 12 बंगल्यापर्यंत आपण तिचं काम आपण हाती घेतलेलं आहे 15 अंतर्गत. तर त्यावेळी त्या गंगापूर डॅमची जी काही पंपिंग क्षमता आहे ती 100% उपयोगात येणार आहे. आणि त्या लाईनची जी कॅरिंग कॅपॅसिटी राहणार ती 425 MLD पर्यंत तिच्यातून पाणी वहन होणार आहे. आणि माननीय सदस्य यांनी जो काही मुद्दा मांडलेला आहे की 1200 mm लाईनची जी काही एरिया जो आहे तो जास्त आहे 1800 पेक्षा, तथापि जास्त नाही म्हणालो, तो 1800 त्यापेक्षा 12.5% होतं जास्त. नाही तर कुठला पण पाईप जो असतो त्याच्या क्रॉस सेक्शन आणि एरिया मधून डिसाईड होत असतो वॉटरवे. तर तुम्ही काढणार काय, आम्ही काढणार काय, फॉर्म्युला एकच असणार आहे ना. नाही, π/4d² हा जो काही फॉर्म्युला असतो म्हणजे कुठल्या पण पाईपच्या व्यासाच्या स्क्वेअर मध्ये त्याचं पाण्याची कॅरिंग कॅपॅसिटी असते. तर त्या ह्या 2 पाईपचे जर स्क्वेअर जर आपण केला π/4d² + π/d² तर 2.88 येतो. आणि 1800 mm जो काही येतो एरिया तो 3.24 येतो. तर या योगे आपण जवळजवळ 425 पर्यंत आपण त्याचं हे काम पूर्ण झाल्यानंतर गंगापूर डॅममधनं पाणी उचलू शकणार आहे. आणि त्या योगे आपलं पंचवटीमध्ये जे काही आता स्मार्ट सिटीने काम हाती घेतलेलं आहे 100 MLD WTPचं किंवा 12 बंगल्याला पण 100 MLDचं जे WTPचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे, या दोन्ही WTPनं पूर्णपणे रॉ वॉटर आपल्याला अवेलेबल राहणार आहे. आणि ज्यावेळेस चेडीचा पण जेव्हा काही प्रश्न उद्भवतो त्यावेळेस आपण गंगापूर डॅममधनं ते पाणी उचलून आपण नाशिक रोडच्या सुद्धा WTPनं योग्य पाणी आपण पुरवू शकणार आहे या नवीन पाईपलाईनद्वारे. हे उत्तर जे प्रेझेंटेशन झालं त्याच्यासाठी. आजची परिस्थिती 12 बंगल्याची मला सांगा. आजची परिस्थिती अशी मॅडम की तिथे जो काही WTPचं तोडले जे काही काम त्यांना हाती घ्यावायचं होतं स्मार्ट सिटी कंपनी करता, तर एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी तोडलेलं आहे 25 MLDचं. आणि आपल्याला तेवढी जी फिल्टरची कॅपॅसिटी अवेलेबल हवी होती ती कमी आहे. 50 ते 55 MLD तिथे फिल्ट्रेशन प्लॅन्ट आहे, ज्या योगे आपण ते ओव्हरलोड करून 65 पर्यंत आपण ते चालवत आहोत ते फिल्ट्रेशन प्लॅन्ट. पाणी पुरत नाही आणि तुम्हाला रात्री फोन करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे की नाही. ही वस्तुस्थिती आहे. 12 बंगल्याला आपल्याला जे काही फिल्ट्रेशन प्लॅन्टची जी काही कॅपॅसिटी पाहिजे आपल्याला ती नाही आहे. आणि 7 मीटरची मॅडम प्लॅन्ट ओव्हरलोड करून चालवण्याला पण काही क्षमता असतात, त्यामुळे आपण पूर्ण त्या ओव्हरलोडिंग करून आपण 12 बंगल्यावरनं पाणी पुरवठा करत असतो. डिमॉलिश करायच्या आधी आपल्याकडे पर्याय व्यवस्था काही नव्हती का? आपल्याला माहिती होतं ना की आपण शहराला 2 वर्ष ब्रिटिश धरणार आहे पाण्यासाठी. त्यांचं नियोजन जे ते 4 वर्षापूर्वी त्यांचं नियोजन अहो स्मार्ट सिटीचं स्वप्न का स्वतः झाले ते तर नुसतं तुम्हाला स्वप्नच दाखवतात. आपण स्मार्ट सिटी विभागाला हे कामं त्यांनी हाती घेतलेले आहे, लवकरात लवकर पूर्ण करून केलेलं आहे. आणि याच्याबाबत माननीय आयुक्त महोदय यांच्याकडे पण संयुक्त बैठका झालेल्या आहे.
आणि त्यांना आपण स्मार्ट सिटी विभागाला संयुक्त बैठकीत निर्देश दिलेले की सदरचे काम जे होतं ते लवकरात लवकर पूर्ण करून हस्तांतर व्हावं, जेणेकरून आपल्याला नागरिकांची जी पाण्याची तहान आहे ती भागवणं शक्य आता व्हावं. माझी तर आज विनंती आहे तुम्हाला की 12 बंगल्याला एकदा व्हिजिट करा. परिस्थिती अशी की अजूनही वर्षभर काम होणार. आणि त्यांनी आता ते 12 बंगल्याचं जे काम आहे ते मे किंवा जून पर्यंत पूर्ण करायला असं त्यांनी आता 2 वेळा एक्सटेन्शन दिले तुम्ही त्यांना, 2 वेळा. त्या वीज मुदतीत ते काही पूर्ण होत नाही त्यांच्याकडे ते काम. प्रत्येक वेळेस ते कमिटमेंट करतात. तुम्ही ऍक्शन काय घेतली? वीज मुदतीत होत नसेल त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही एक्सटेन्शन किती देणार आहात? त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्टरवर ऍक्शन घेण्याकरता सक्षम प्राधिकरण स्मार्ट सिटी आहे, त्यांचे सीओ जे आहेत ते त्यांच्यावर ऍक्शन घेण्याकरता सक्षम आहे. आता ही जी कपॅसिटी कमी आहे त्याच्यासाठी तुम्ही नियोजन काय केलंय बा? आता तो एक्झिस्टिंग जो आता तर तुम्हाला माहिती आहे पाणी तर शहराला बुडवायचंय तुम्हाला, मग ही कपॅसिटी जी कमी झाली, ठीक आहे स्मार्ट सिटीने असं केलंय. आता नाशिक शहराला पाणी पुरवण्यासाठी तुम्ही काय आखलंय नियोजन तुमचं? सांगा सभागृहाला. पण जे प्लॅन्ट आहेत मॅडम, जे पंचवटीचा असेल किंवा 12 बंगल्याचा असेल, ते आपण एक्झिस्टिंग प्लॅन्टची जरी कॅपॅसिटी कमी असेल तर ते ओव्हरलोडिंगने आपण चालवत आहोत. साधारण आपल्याला ओव्हरलोडिंग तुमच्याकडे पाणी साठ्याला संपच नाही, तुम्ही काय ओव्हरलोडिंग करणार? बायपास करता ते 7 मीटरची टाकी मॅडम 3.5 मीटर भरते. बायपास करून चालवतात आहे. तुम्ही बरं का, 60 मीटरची टाकी 3.5 आणि 4 मीटर भरते. तुम्ही 2 मिनिटं जॉईन होता, तुमचं म्हणणं मांडलं. अजून काय बोलायचं तुम्हाला? नाही, ते जे सांगताय त्याच्यापेक्षा परिस्थिती विपरीत आहे. नाही, मला डिसिजनवर यायचं आहे, त्यामुळे तुमचं बोलणं झालं असेल तर मी इतर सदस्यांना परवानगी देते बोलायची.